श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी वणी येथे दर्शनाला जाताना कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाट्यावर भीषण अपघात झाला असून दोघांचा यामध्ये मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेत। कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथील शिर्डी लासलगाव महामार्गावर सोमवारी मध्यरात्री 4 चाकी इको गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात राहाता तालुक्यातल्या कोल्हार जवळील तिसगाववाडी येथील अमोल मधुकर कडू आणि संदीप बाळासाहेब सदाफळ या दोघा युवकांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबतचे 5 जण जखमी झाले आहेत। या घटनेची मिळालेली माहिती अशी की राहाता तालुक्यातील कोल्हार जवळील तिसगाववाडी येथील 7 तरुण मुलं संक्रांतीच्या सणानिमित्तानं वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सोमवारी रात्री इको गाडीतून शिर्डी लासलगाव महामार्गाने जात असताना रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गाडी चालक अमोल मधुकर कडू याचं गाडीवरील नियंत्रण अचानकपणे सुटलं। सरळ असणाऱ्या रस्त्याच्या मध्येच लवण असल्यानं तिथे गतिरोधक नसल्याने गाडीची गती नियंत्रणाबाहेर गेली आणि काही क्षणात गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडाला आदळून कोलांट्या घेत पलटी झाली। या अपघातामध्ये चालक अमोल मधुकर कडू आणि संदीप बाळासाहेब सदाफळ या दोघांचा गंभीर इजा होऊन उपचारापूर्वीच मृत्यू झाला। गाडीतील लक्ष्मण सदाफळ, योगेश कंसे, सतीश सदाफळ, गोरख निबे हे जखमी झाले आहेत। त्यापैकी योगेश कंसे याच्यावर कोपरगाव येथील SJS रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलं। मयत अमोल कडू अविवाहित होता, तर संदीप बाळासाहेब सदाफळ याला 2 छोटी मुलं आहेत। शोकाकुल वातावरणात या दोघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले। ऐन संक्रांतीच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे। आपल्या आयुष्यात संक्रांतीचा सण देवीच्या दर्शनानं करण्यासाठी मित्र एकत्र जात असताना त्यांच्यावर हा काळानं घाला घातलाय। दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करतायत। या भीषण अपघातामध्ये गाडीनं 3 वेळा पलट्या घेतल्यानं गाडीतील 7 जणांचा जीव धोक्यात गेला होता, मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तातडीनं बचाव कार्य केल्यानं अनेकांना जीवदान मिळालं। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।